समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. शेती पंपासाठी पूर्वीप्रमाणे 8 तास वीज पुरवठा सुरू करावा, स्मार्ट मीटर बसवणे तात्काळ थांबवावे या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगली महावितरण कार्यालयासमोर केलेले आंदोलन अखेर यशस्वी ठरले. आंदोलनानंतर महावितरण प्रशासनाने बुधवारपासून पूर्ण क्षमतेने 8 तास वीज पुरवठा सुरू करण्याचे आश्वासन दिले. सध्या तीव्र उष्णतेच्या वातावरणात शेतकरी ऊस, द्राक्ष, केळी, भाजीपाला तसेच अन्य पिके मोठ्या कष्टाने जगवत आहेत. त्यातच सोयाबीन पेरणी व टोकन सुरू असताना शेतीसाठी मिळणाऱ्या 8 तासांच्या वीज पुरवठ्यात 2 तासांची कपात करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली होती. या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संदीप राजोबा यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले. ग्रामीण भागात कोणतीही पूर्वसूचना किंवा संमती न घेता स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू असून ते तात्काळ बंद करावे अशी मागणीही संघटनेच्या वतीने करण्यात आली होती. याबाबतचे निवेदन 27 मे 2026 रोजी महावितरण कार्यालयात देण्यात आले होते. 2 दिवसात वीज पुरवठा सुरळीत न केल्यास ठिय्या आंदोलन आणि रास्ता रोको करण्याचा इशारा संघटनेने दिला होता. तरीही महावितरण प्रशासनाने दखल न घेतल्याने शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. आंदोलनावेळी महावितरणच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावण्यात आले होते. संतप्त कार्यकर्त्यांनी गेटवर चढून आंदोलन करत गेट उघडण्यास भाग पाडले. शेतकऱ्यांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला असून काही काळ वातावरण तणावपूर्ण होते. 2 तास सुरू असलेल्या आंदोलनानंतर अधीक्षक अभियंता आशिष मेहता यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारले व शिष्टमंडळाशी चर्चा केली. बुधवारपासून पूर्वीप्रमाणे पूर्ण क्षमतेने 8 तास वीज पुरवठा केला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संदीप राजोबा, जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे, शिक्षक नेते विश्वनाथ मिरजकर, संजय बेले, महादेव कोरे, बाबा सांद्रे, संजय खोलकुंबे, सुरेश वसगडे, विश्वास कोळी, मयूर पाटील, अनिल राजोबा, मनोहर पाटील, धन्यकुमार पाटील, संदीप पाटील, बाळासाहेब जाधव, राजू माने, अमोल कोल्हे, अभिजित पाटील, विजय पाटील, सुधीर खोत यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं 27 तारखेला अधीक्षक अभियंता महावितरण सांगली यांना निवेदन दिलं होतं, परंतु त्यांच्याकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद आला नव्हता. त्यामुळे त्यांना 2 दिवसाचा अल्टिमेटम दिला होता. त्यामुळे आज 29 रोजी आम्ही या ठिकाणी सांगली जिल्ह्यातील सर्व शेतकरी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते या ठिकाणी विश्रामबाग येथे अधीक्षक अभियंता यांना घेरावा घातला होता आणि त्यामध्ये आम्ही जोपर्यंत आम्हाला 8 तास लाईट मिळणार नाही पूर्ण क्षमतेनं व विना कपात, तोपर्यंत आम्ही हलणार नाही असं या ठिकाणी आम्ही जाहीर केलं होतं. आणि त्या आंदोलनाला यश येतं आहे आणि या ठिकाणी येत्या 2 दिवसामध्ये पूर्ण क्षमतेनं विना कपात 8 तास लाईट आम्ही देऊ असं या ठिकाणी अधीक्षक अभियंत्यांनी सांगितलेलं आहे. आणि या ठिकाणी आमचं हे आंदोलन यशस्वी झालं आहे. तरी शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की इथून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी ज्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना बोलवेल त्या ठिकाणी ताकदीनं उभं राहावं. धन्यवाद. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.